नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृत चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी याही पूर्वी आपण कर्जमाफीच्या संदर्भात अपडेट घेतलेले आहे आणि परत एकदा आता कर्जमाफीच्या संदर्भात आज माहिती आलेली आहे, अपडेट आलेले आहे. एकंदरीत कर्जमाफी करत असताना जी काही समिती असेल, परदेशी समिती यांच्या माध्यमातून जे काही अहवाल असतील ते सादर केलेले आहेत. बँकेची माहिती सध्या जमा केल्याचं काम सुरू झालेलं आहे आणि यामध्ये आता परत एकदा नाशिक जिल्ह्यातील सुद्धा माहिती आलेली आहे. आता तुम्ही म्हणसाल मग नाशिक जिल्ह्यातील आपल्या काय उपयोगाची, तर ही माहिती आपल्यासाठी सुद्धा उपयोगी असणार आहे. जे काही 36 जिल्हे असतील त्या 36 सर्व जिल्ह्यातील माहिती ही महत्त्वाची असणार आहे. आता आपण समजून घेणार आहोत नेमकी बँकेची कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्याची केली जाणार, पुनर्गठन करणाऱ्या शेतकऱ्यांचं काय होणार, जे काही थकीत असतील त्या शेतकऱ्यांचं काय होणार, ज्या शेतकऱ्यांनी बँकेचं व्याज भरलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं काय होणार, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज हे रेग्युलर आहे अशा शेतकऱ्यांचं काय होणार, कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची केली जाणार आणि जे काही समिती असेल त्या समितीच्या माध्यमातून जे काही कागदपत्र असतील ते कोणते घेतले जात आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला कोणते कागदपत्र द्यायचे जेणेकरून आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जर आपली एखादी चूक झाली तर आपण कर्जमाफीतून यामध्ये अपात्र ठरणार आहोत किंवा आपल्याला कर्जमाफीही मिळणार नाही. म्हणून सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आता जे काही कर्जमाफीची माहिती असेल ती संकलित केले जात आहे, ती माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता जे काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असतील नाशिक जिल्ह्यातील, या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची माहिती ही जमा केली जात आहे. त्या ठिकाणचे जे काही अधिकारी असतील रवींद्र यांनी ही माहिती दिलेली आहे आणि जवळपास 34,000 शेतकऱ्यांची माहिती ही अपलोड करण्यात आलेली आहे. म्हणजे काय तर जे काही कर्जमाफीचं पोर्टल आहे त्या पोर्टलवरती ही माहिती अपलोड केलेली गेली आहे आणि जवळपास 2,000 एवढे शेतकरी यामध्ये बाकी आहेत. आता हे शेतकरी का बाकी आहेत हे सुद्धा समजून घ्या. अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं असेल किंवा त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर आय डी काढले नसेल किंवा काही शेतकऱ्यांची सामायिक जमीन असेल, अशा शेतकऱ्यांची माहिती आता गेलेली नाही. म्हणून आपल्याला ही माहिती देणं बंधनकारक असणार आहे जेणेकरून आपल्याला कर्जमाफी मिळणार आहे. आता ही थकीत कर्जमाफी कधीपासून माहिती जमा केली जात आहे, तर 2025च्या जून महिन्यापासून तर 2026च्या जूनपर्यंत ही सगळी माहिती आता जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. अर्थातच काय तर 2020 असेल त्या दरम्यान जे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असेल, म्हणजे 2017 2019 या दरम्यान जे काही शेतकऱ्यांना कर्जमाफ्या देण्यात आल्या होत्या आणि 2020 नंतर बँकेचं कर्ज घेतलेले, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज हे थकीत गेलेलं आहे त्याची देखील माहिती जमा केली जात आहे. आता जे काही पुनर्गठन असेल त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे पुनर्गठन झालेले त्यांची देखील माहिती जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज हे रेग्युलर भरणारे असतील यांचीसुद्धा कर्जमाफीची माहिती ही जमा केली जात आहे. आता जे काही राज्य सरकारचा अर्थसंकल्प अधिवेशन सादर होईल त्यानंतर जी काही निधी लागेल कर्जमाफीच्यासाठी त्याची तरतूद केल्या जाईल आणि त्यानंतर 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं जे काही शासनाच्या माध्यमातून आश्वासन दिलेलं आहे त्या पद्धतीने आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. आता एकंदरीत जर आपल्याला कर्जमाफीची माहिती घ्यायची असेल तर ती माहिती कशा पद्धतीने आपण दिली पाहिजेत किंवा कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार आहे याची माहिती आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर मंडळी, ज्या अर्थी आपण बँकेचं कर्ज घेतलेलं आहे, आपण जर पीक कर्ज घेतलेलं असेल, पीक कर्जाचं आपण पुनर्गठन केलं असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. आता पुनर्गठन करत असताना आपण जर यापूर्वी आपल्याला 1,00,000 रुपये कर्ज दिलं असेल, त्याचं परत 2,00,000 रुपये झालं असेल, त्याचं व्याज असेल म्हणजेच 2.5 लाख रुपये असेल, असं जे काही बँकेचं कर्ज असेल ते बँकेचं कर्जमाफ होणार आहे. म्हणजेच काय तर पुनर्गठन आणि थकीत अशी जे काही 2 कर्ज आहेत पीक कर्ज ते देखील पूर्णपणे कर्जमाफ होणार आहे आणि त्यासाठी जे काही समिती असेल त्यांच्या माध्यमातून हे काम सुरू झालेले आहे. आता महत्त्वाचं म्हणजे जर आपण बँकेचं कर्ज घेतलं, समजून घ्या, जर आपण बँकेचं कर्ज घेतलं त्याचं व्याज भरलं फक्त. अनेक शेतकऱ्यांचे आज कमेंट आले होते आणि आपल्या माही सेवा केंद्रावरती सुद्धा आज काही कस्टमर आले होते. त्यांचं म्हणणं आहे की सर आम्ही बँकेचं व्याज भरू का? यापूर्वीसुद्धा 2024ला सुद्धा बँकेचं व्याज भरलं होतं, 2025ला सुद्धा व्याज भरलं होतं आणि परत आता व्याज भरू का, अशी त्यांची माहिती होती किंवा कमेंट होते किंवा विचारणा केली होती. तर त्या शेतकऱ्यांना मी सांगतो, जर आपण व्याज जरी भरलं तर आपण काय होणार, रेग्युलरमध्ये जाणार. म्हणजे काय तर आपण जरी व्याज भरत असेल तर बँक काय करते, जे काही बँकेचं व्याज असेल म्हणजेच आपल्याला जे काही व्याज भरायची मुभा दिली जाते की व्याज भरा तुम्ही, अशा पद्धतीची माहिती दिली जाते. ते व्याज आणि त्याची रक्कम म्हणजे 10% रक्कम ही वाढू स्वरूपाची आपल्याला दिली जाते आणि म्हणजे काय होते ते शेतकरी रेग्युलरमध्ये जातो.
बँकेचं कर्ज ते नेहमीच भरत आहे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून ते अहवाल सादर होतात. म्हणून आपल्याला व्याज जरी भरत असाल तर तुम्ही रेग्युलर होणार आहात. त्याचबरोबर रेग्युलर जर झालं तर आपले जे काही RBIचे नियम असतील त्या नियमाप्रमाणे आपल्याला कर्जमाफी मिळण्याची शक्यता कमी होते. म्हणून आपल्याला विचार करा, आपल्याला रेग्युलर व्हायचं किंवा केलेलं असेल तर त्याचं काय होणार हे आता शंका आहेत. कारण तर ज्या पद्धतीने राज्य सरकार त्याला प्रोत्साहनपर अनुदान देते का किंवा त्याच्यासाठी काही तरतूद करते का आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसकट करते का हे अधिक सध्या तरी कोडच आहे. परंतु सरसकट जर कर्जमाफी आपल्याला लागत असेल तर आपला शेतकरी 2020 पासून तर 2025च्या जूनपर्यंत जी काही माहिती संकलित केली जाते त्या पद्धतीने तो शेतकरी थकीत असला पाहिजे. म्हणजे 2024चं कर्ज घेतलेलं असेल त्यानं भरलं नसेल, 2021चं कर्ज असेल त्याने ते भरलं नसेल, 2022चं कर्ज असेल ते भरलं नसेल, 23चं कर्ज असेल ते भरलं नसेल, 24चं कर्ज असेल ते भरलं नसेल, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चितच होणार आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुनर्गठनाची माहिती आपण बघितलेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्याज भरलं, अशा शेतकऱ्यांचं काय होणार. आणि त्याचबरोबर आता 2026ला सुद्धा 2025ला सुद्धा 8व्या आणि 9व्या महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं. त्यानंतर शेतकऱ्यांना पैशाची गरज होती. अशा देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही राज्य सरकारने परत पुनर्गठनाची योजना राबवली होती, अशा दरम्यानसुद्धा शेतकऱ्यांनी परत बँकेचं कर्ज घेतलं. म्हणजेच काय तर ते पुनर्गठन झालं आणि त्या परत शेतकऱ्यांनी कर्जही घेतलं. तो शेतकरी परत रेग्युलरमध्ये जातो. अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी सुद्धा परत सांगतो RBIच्या नियमाप्रमाणे अशी जी काही शक्यता असते ती कमी होते. म्हणून जे काही नाशिक जिल्ह्याच्या माध्यमातून जे काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असला अनेक जिल्ह्यातील माहिती घेतलेली आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्यातली एकाच जिल्ह्यातली झाली नाही तर हिंगोली जिल्ह्यातली सुद्धा झालेली आहे, वाशिम जिल्ह्यातील सुद्धा झालेले, त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील सुद्धा झालेले, त्याचबरोबर परभणी नांदेड या देखील जिल्ह्यातील माहिती घेतलेली आहे. यवतमाळची सुद्धा आपण माहिती घेतली होती. अशा पद्धतीने अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे जे काही माहिती असतील किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही कर्ज घेतलेले असतील अशा सगळ्या माहिती घेतल्या जात आहेत. आता जे काही 36 जिल्हे असतील त्या मध्यवर्ती सहकारी बँकेचीच माहिती का घेतली जात आहे असाही आपला प्रश्न असेल. कारण तर ह्या मध्यवर्ती सहकारी बँका असतील त्या ऑनलाईन पद्धतीने काम करत नाहीत किंवा त्यांची माहिती ही पोर्टलवरती जात नाही. म्हणून त्या शेतकऱ्यांची माहिती ही जमा केली जात आहे. ह्या ऑफलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँकेची माहिती घेतली जाते किंवा त्या बँक ऑफलाईन पद्धतीने काम करतात म्हणून त्या बँकेची माहिती घेतली जात आहे. आता जे काही नॅशनलाइज बँके असतील त्या नॅशनलाइज बँकेची जी काही माहिती असेल ती ऑनलाईन पद्धतीने त्यांना परत कोणत्याही प्रकारची माहिती घेण्याची गरज नाही. जर एखादी वेळ आली तर ते फार्मर ID अशा पद्धतीने कागदपत्र, 7/12 होल्डिंग अशा पद्धतीचे कागदपत्र घेऊ शकतात. परंतु जे काही नॅशनलाइज बँके असतील त्या नॅशनलाइज बँकेला ही माहिती जमा करण्याची गरज नाही. आता जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल ती 2025 जी काही माहिती असेल थकीत शेतकऱ्यांची म्हणतो मी 2025च्या जूनपासून तर 2026ची एकाच वर्षाची का माहिती घेतली जाते की जे काही थकीत असेल त्यांचा डाटा जर सापडला, जे काही थकीत असतील म्हणजे 2020ला सुद्धा ते शेतकरी थकीत असणार, 2022ला सुद्धा थकीत असणार, 24ला सुद्धा थकीत असणार. म्हणून 2025 ते 2026ला कर्जमाफीची जी काही माहिती असेल थकीतची ती घेतल्यानंतर सगळीच माहिती मागच्या वर्षीची सुद्धा माहिती त्यामध्ये येणार आहे. म्हणून या शेतकऱ्यांची 2025 ते 2026च्या दरम्यान माहिती घेतली जात आहे. अशा पद्धतीने जे काही बँकेचं कर्ज असेल ते थकीत असेल, पुनर्गठन असेल, तुम्ही जर बँकेचं कर्जाचं व्याज भरलं असेल अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. परंतु जर त्या नियमाप्रमाणे किंवा अटीप्रमाणे जर आपण 2025पर्यंतच जूनच्या जी काही माहिती जमा केली जात आहे 2026पर्यंत त्याच पद्धतीने 2025च्या जूनपर्यंतच ही माहिती कर्जमाफीची दिली जाऊ शकते किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शक्यता आहे. आता 2026च्या दरम्यानसुद्धा शेती पिकाचं परत जे काही कर्ज घेतलेलं असेल त्या दरम्यानसुद्धा बच्चू कडू यांचं सांगितले जाते की बच्चू कडू यांचं म्हणणं आहे की 2026पर्यंत कर्जमाफी देण्यात यावी. आता या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेते अर्थसंकल्प अधिवेशनात याच्या पद्धतीने जे काही निधीची तरतूद असेल ती कशा पद्धतीने केली जाते, किती तरतूद केली जाते आणि 30 जूनपर्यंत एकंदरीत शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने काय नियम लावून केले जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असेच नवीन अपडेट घ्यायचे असतील तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.